करिता या स्पर्धेचे शिल्पकार मैत्री दुनियेतील राजा माणूस रुपेशजी पागे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण प्रशांत घरत यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा करावयाचा आहे. खास आमचे लाडके मित्र प्रशांत घरत ज्यांनी ISPL तर गाजवलीत, परंतु सुप्रीमो चषक देखील संपूर्ण महाराष्ट्रात गाजवला आणि आनंदवाडीची चॅम्पियन ट्रॉफी गाजवली. असा आमचा लाडका मित्र, आमचा मोठा बंधू प्रशांत घरत आज याचा यथोचित सन्मान केला जातोय. म्हणून मी गात आहे, अन लाखो हजारो रुपये लागल्यात सट्ट्यानी, अन लाखो हजारो रुपये लागल्यात सट्ट्यानी. जोरदार टाळ्यांचा गजर. मग सुप्रीमो चषक गाजवला प्रशांत पठ्यानी, सुप्रीमो चषक गाजवला प्रशांत पठ्यानी. लाखो हजारो रुपये लागल्यात सट्ट्यानी, लाखो हजारो रुपये लागल्यात सट्ट्यानी. अन्न सुप्रीमो चषक गाजवला प्रशांत पठ्यानी, सुप्रीमो चषक गाजवला प्रशांत पठ्यानी, सुप्रीमो चषक गाजवला प्रशांत पठ्यानी, सुप्रीमो चषक गाजवला प्रशांत पठ्यानी. थँक्यू सो मच अंकितजी पाटील. या प्रशांतजी घरत यांच्या समोर आपण चर्चा थोडीशी करणार आहोत. प्रशांत घरत पहा, ही स्पर्धा वसई आदिवासी क्रीडा अंतर्गत आहे. तुम्ही प्रोफेशनली खूप चांगल्या पद्धतीने प्रगती देखील केली आहे, आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे. परंतु या मैदानावर आल्यानंतर हा वसई आदिवासी क्रीडा वर्ल्ड कप म्हणून संबोधला जातो. तुम्हाला कशा पद्धतीने फील आलं मैदानावर आल्यानंतर? नक्कीच मी ज्यावेळी या मैदानावर खेळलो होतो तेव्हा 2 वेळेस माझी टीम इथे जिंकली होती. पण त्या वेळेचं ग्राउंड आणि या वेळेचं ग्राउंड थोडं चेंजेस केलेलं दिसतंय. खूप ग्रासी ग्राउंडवरती मेहनत केल्यासारखी वाटते. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर गावदेवी स्पोर्ट्स भाताणे यांनी जो सरपंच आणि उपसरपंच चषक आयोजित केला आहे, खूप चांगलं आयोजन केलं आहे. बसण्याची व्यवस्था, स्टँड्स आणि टीम्स पण खूप चांगल्या आहेत. आणि आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खूप खूप आभार आणि भाताणे स्पोर्ट्सचे खूप खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल. तर धन्यवाद सर्वांचे. पहा, कुठलंही क्षेत्र म्हणायचं झालं तर कष्ट फार महत्त्वाचं आहेत. तू देखील प्रामुख्याने शून्यापासून सुरुवात केली होती. आज तुझे बंधू नाही आहेत, परंतु खऱ्या अर्थाने त्याची देखील उणीव प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक ग्रामीण भागातील खेळाडूंना जर चांगला परफॉर्मन्स सातत्याने करायचं असेल तर तुझ्याकडनं काय संदेश देशील? नक्कीच ज्यावेळी एखादी गोष्ट तुम्ही करत असतात तर त्यावेळेला कुठे थांबून चालत नाही. अडथळे किती येतात मध्ये मध्ये, पण अडचणीला न जुमानता तुम्ही तुमच्या सरावामध्ये जर सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला नक्की यश मिळेल. तर त्यामध्ये कुठेही तडजोड नाही झाली पाहिजे आणि सतत प्रयत्न केल्यानंतर यश हे नक्कीच मिळतं. हे तुम्ही माझ्यावर बघून बघू शकता. डेफिनेटली. आणि तुमची ती मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतंय. आज इंडियन स्टेट प्रीमियर लीग सारखी इतकी मोठी स्पर्धा जी टेनिस क्रिकेटला सर्वांनी भुरळ घातली आणि खऱ्या अर्थाने ती 4 चांद लागले आहे इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये. काय फरक आहे त्या लीगमध्ये आणि आपल्या क्रिकेटमध्ये? नक्कीच भरपूर फरक आहे. तुम्ही ज्यावेळी बघता की खूप खूप मोठी मोठी नावे तिथे म्हणजे परफॉर्मन्स होतो नाही होतो. कारण परफॉर्मन्स करण्याचा एक दडपण असतं. कारण टेलिव्हिजनवर सर्व आपल्याला बघत असतात, आपली फॅमिली बघत असते, पूर्ण फ्रेंड सर्कल बघत असतो. तर आपल्याला आपल्या चांगल्या परफॉर्मन्सची आशा असते आणि तिथे जाऊन ते इम्प्लिमेंट होत नाही. पण तिथं फिजिकली आणि मेंटली फिट राहणं महत्त्वाचं असते. तर यावेळी मी ते नक्की केलं आणि मला चांगला परफॉर्मन्स करता आला. तर त्यासाठी मेहनतही घेतली होती आणि ती तिथे मी इम्प्लिमेंट केली. तर जरा खूप चांगलं वाटते. आज प्रशांत गरलला कित्येक जण फॉलो करत असेल, कित्येक जणांना मात्र प्रशांत गरज एक आयडलच्या रूपाने आहे. परंतु प्रशांत गरज यांना मी प्रश्न विचार की तुमचा आयडल कोण आहे क्रिकेटमध्ये? माझा आयडल असं काही नाही. मी ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी मी स्वतःचा आयडल असतो आणि मला त्यावेळी आज रोजचा दिवस क्रिकेटरसाठी नवीन असतो. काल तुम्ही काय केलं आणि आज तुम्ही काय आहात त्यापेक्षा तुम्ही आत्ता ग्राउंडवरती काय करता ते जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणून मी ग्राउंडवरती ज्यावेळी उतरतो तेव्हा मी माझा प्रत्येक वेळी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. अप्रतिम. पहा, सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात शेवटचा आणि अंतिम क्वेश्चन, जयूला किती मिस करताय? नक्कीच जयूबद्दल बोलायचं झालं तर जयूला आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ग्राउंडवर जातो त्या त्या ग्राउंडवर जयूची आठवण आमच्यासोबत नक्की असते. ज्यावेळी जयूची आठवण येते त्यावेळी आमचं जगणं खूप कठीण होतं. तर त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी खूप मला वेळ लागला. माझ्या फॅमिलीने, माझ्या टीमने
भरपूर मीटिंग्स घेतल्या त्यावरती. आम्ही खेळणं मी ॲक्च्युली क्रिकेटपासून लांब होणार होतो या गोष्टीपासून. पण जे काय पुन्हा क्रिकेटमध्ये आगमन झालं ते फॅमिलीमुळे आणि माझ्या टीममुळे झालं. ज्यावेळी टीम घरी बसली, जर तू खेळला नाही तर आम्ही क्रिकेट सोडून टाकू की टीम बंद करू, अशी सर्व चर्चा रंगली होती. मी जात नव्हतो मॅचला. बोलत होतो तुम्ही जा पुढे, मी येतो मागून. पण नंतर फॅमिलीतले काका वगैरे सोबत आले, ग्राउंडपर्यंत सोडलं. नंतर ग्राउंडवरती उतरलो. ज्यावेळी पहिल्यांदा ग्राउंडवर उतरलो तेव्हाही बॅट पकडण्याची पण हिंमत होत नव्हती. पण हे सगळं बल फॅमिलीने दिलं. कुठल्याही ज्यावेळी तुमच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतो त्यावेळी फॅमिली आणि जे तुमचे मित्र असतात ते तुमच्या पाठीशी राहणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर मी सर्वांना यांना धन्यवाद देईन की मी जे पुन्हा मैदानात आलो आहे ते या लोकांमुळेच आलो आहे. तर त्यांचा धन्यवाद. आणि जयूबद्दल बोलायचं झालं तर जयूला मी जितका मिस करतो आहे तितकाच टेनिस क्रिकेटचं पूर्ण विश्वही मिस करते. आणि वसई तालुक्यात तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रात बघू शकता, जेवढं आम्ही फॅमिली म्हणून जयूवरती प्रेम करतो आहे तेवढंच क्रिकेटर म्हणून सर्व आयोजक आणि पूर्ण वसई तालुक्याची अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन असेल किंवा ओव्हरआर्म क्रिकेटचे ऑर्गनायझर असतील, प्रत्येक टुर्नामेंटला कुठे ना कुठे जयूचा बॅनर लागलेला असतो. तर खूप पाहून आनंद होतो की जयू जाताना एकटा गेला पण सर्वांच्या हृदयात स्थान करून नक्कीच गेला आणि खूप माणसं जोडून गेला. तर ती माणसं काही ना काही याच्यातून आमच्याशी संपर्क साधत असतात आणि जयूला आठवण करत असतात. तर ही जयूने जाताना आमच्यासाठी खूप मोठी आठवण आमच्यासाठी देऊन गेला. तर सर्वांचं आभार आहे आणि असंच प्रेम त्याच्यावरती राहू दे हीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप चांगल्या प्रतिक्रिया ज्या प्रशांत थोडेसे भावुक आहेत. मी विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. बंधू फार महत्त्वाचा आहे, कारण की फॅमिली इज मोस्ट इम्पॉर्टंट हे सातत्याने आपण म्हणतो. म्हणूनच विशेष करून फॅमिलीचा पाठिंबा